वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या ओवी क्रमांक 28 पर्यंत आपण आलेलो आहोत. आज आपण ओवी क्रमांक 29च्या समोरील ओव्यांचं आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाच्या श्लोकापासून पुढच्या श्लोकांचं निरूपण करणार आहोत. ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांख्ययोग आणि कर्मयोग हे कसे अभिन्न आहेत, यांच्यामध्ये कशी अभिन्नता आहे, या सगळ्यांचं वर्णन करताना दिसत आहेत. ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुरुवातीला म्हणतायत, यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं साख्यं च योगं च य पश्यति स पश्यति. अर्थात जे स्थान सांख्यांना प्राप्त होते तेच योग्यांना क्रमाने प्राप्त होते. ज्ञाननिष्ठा व योग अर्थात ईश्वरार्थ निष्काम कर्मानुष्ठान एकच आहेत असे जो पाहतो तोच यथार्थ पाहतो. अर्थात सांख्ययोग असो किंवा कर्मयोग असो, दोघांमधूनही प्राप्त होणारं जे अंतिम ध्येय आहे ते एकच आहे, ते वेगळं नाही आहे. आणि हे दोन्हीही जो पाहतो, एक म्हणून पाहतो, तोच यथार्थ पाहतो असं भगवंत म्हणतायत. एक महत्वाची गोष्ट इथं भगवंतानं सुचवलेली आहे. माऊलींनी सुद्धा त्या आशयाला आपल्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. ती गोष्ट म्हणजे या जगाकडं यथार्थपणे पाहता येणं, पाहणं आणि तो पाहणारा कोण याचं वर्णन या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आपण असं म्हणतो, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. जितक्या प्रकारची माणसं, जितक्या प्रकारच्या वृत्ती तितक्या प्रकारची माणसं, जितक्या प्रकारची माणसं तितक्या प्रकारच्या प्रवृत्ती, असं आपण नेहमी म्हणतो. थोडंसं आणखी या वाक्प्रचाराच्या खोलात गेलात तर आपल्याला त्याची यथार्थता अशी स्पष्ट होते की हे सगळं जग नेमकं कसं आहे असा जर प्रश्न विचारला तर हे सगळं जग ज्याच्या त्याच्या दृष्टीप्रमाणे आहे. जो जसा बघेल तसं हे जगत आहे. जो जसा आहे तसं तो या जगाकडे पाहतो. मग हे जग कसं आहे याचं एकूण एक स्पष्ट, तटस्थ, वस्तुनिष्ठ जशास तसं उत्तर आपल्याला देता येणार नाही. कारण ते उत्तर देणाऱ्याच्या असण्यावर, त्याच्या परिस्थितीवर, त्याच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या अस्तित्वावर अवलंबून असतो. जो जसा आहे तसं त्याला हे जग दिसतं. अगदी विज्ञानाच्या भाषेतही सांगायचं झालं तर काही काळापर्यंत सगळेजण या सगळ्या जगाला स्थिर मानत होते, या सगळ्या अस्तित्वाला स्थिर मानत होते. कित्येक पिढ्या निघून गेल्या या मानसिकतेत, या पृथ्वीवर जगणाऱ्यांच्या, की त्या सगळ्यांना असं वाटत होतं की हे सगळं जग कसं आहे, स्थिर आहे. कारण त्यांना पृथ्वी स्थिर दिसत होती, जमीन स्थिर दिसत होती. जमिनीवर पाणी पडेल, ऊन पडेल, बाकी आजूबाजूचं पर्यावरण बदलेल, पण पृथ्वी स्थिर आहे अशा मानसिकतेत कित्येक पिढ्या जगल्या असतील. त्यांच्या दृष्टीनं ही पृथ्वी स्थिर होती. विज्ञानाचा शोध लागला. विज्ञानानं ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते हा शोध लावला. सूर्य स्थिर आहे असं म्हणूनही अनेक पिढ्या आपल्यातल्या निघून गेल्या की ज्यांना सूर्य स्थिर वाटत होता, पृथ्वी स्वतःभोवती फिरत सगळ्यांच्या भोवती फिरते अशी त्या सगळ्यांची मानसिकता होती. पण अलीकडच्या काळाचा विचार केला, परत रेकॉर्ड थांबते, आणखी थोडासा विज्ञानाचा जो विकास झाला, अलीकडच्या काळात जी विज्ञानाची प्रगती झाली
त्यातून ही गोष्ट पुन्हा नव्यानं सिद्ध झाली की हे सगळं जगत जसं आपण मानतो तसं नाहीये. सूर्य सुद्धा फिरतोय, सूर्य सुद्धा स्वतःची जागा बदलतोय. इतकंच नाही तर आपली आकाशगंगा सुद्धा फिरतीये, सगळी गॅलेक्सी सुद्धा फिरते. या सगळ्या जगामध्ये जे जे आपल्या डोळ्याला दिसतंय, जे जे टेलिस्कोपमध्ये दिसतंय, दुर्बिणीमध्ये दिसतंय, ते कोणतंही काहीही या जगामध्ये स्थिर नाही असं अलीकडचं विज्ञान मानते आणि त्याचे पुरावेही तसे आहेत. म्हणजे सूर्य स्थिर आहे असं आपण बराच काळ मानत होतो, पण सूर्य सुद्धा स्थिर नाही, तोही फिरतोय. सगळं काही फिरतंय, पण त्या फिरण्यामध्ये एक आकार आहे. त्या फिरण्यातलं अंतर नेमकं मोजकं आहे. त्या सगळ्यांचा स्पीड ठरलेला आहे. त्या अंतरामध्ये बदल होत नाही, त्या गतीमध्ये बदल होत नाही. त्या ग्रहांचा जो एकमेकांवरचा प्रभाव आहे त्या प्रभावावर कोणत्याही प्रकारचा फरक होत नाही. आणि त्यामुळं ही गती जरी मोठी असली तरी सुद्धा सगळं आपल्याला स्थिर दिसतं. जसं तुम्ही विमानामध्ये प्रवास करत असाल तर विमानामध्ये एखादा पाण्याचा ग्लास जरी भरून ठेवला तर तो पडत नाही. विमान तर प्रचंड स्पीडनं उडत असतं आकाशात, पण तरी सुद्धा एवढ्या स्पीडमध्ये असूनही त्या विमानात असलेला पाण्याचा ग्लास थेंबरही खाली सांडत नाही. का? तर त्या विमानाची जी गती आहे ती गती त्या विमानातल्या सगळ्या वस्तूंनी सुद्धा पकडलेली असते. म्हणून ज्या गतीनं पृथ्वी फिरते, ज्या गतीनं हे सगळं ब्रह्मांड आकाशगंगा फिरते, त्याच स्पीडला आपण आपल्या कवेत घेतलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर आपली गती एक झालेली असल्यामुळं आपल्याला सगळं स्थिर दिसतंय. मग आता या दृष्टीनं बघितलं तर यथार्थ बघणं काय, सत्य बघणं काय, कोण या जगाकडं या विश्वाकडं सत्य नजरेनं बघतंय, स्पष्ट नजरेनं बघणारा कोण आहे या जगाकडं? या प्रश्नाचं जर उत्तर शोधायला गेलो तर हे जग स्थिर मानायचं का अस्थिर मानायचं, हे जग गतिमान मानायचं का स्थिर मानायचं, हा पुन्हा प्रश्न आहे. आणि म्हणून या जगाला नेमकं कसं मानावं? संतांच्या दृष्टीनं हे जगत आनंद रूप आहे, सुखरूप आहे. संतांना वाटतं या जगामध्ये दुःख नावाची कोणती वस्तूच नाही, परमात्म्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. ही संतांची दृष्टी आहे, ही संतांची नजर आहे. संतांना सुखाशिवाय परमात्म्याशिवाय या जगात दुसरं काहीच दिसत नाही. आणि सामान्य माणसाचा प्रश्न जर विचारात घेतला तर त्याला दुःखाशिवाय या जगात दुसरं काही अनुभवाला येत नाही. मग पुन्हा प्रश्न पडतो की हे जग दुःखमय मानायचं की सुखमय मानायचं? तत्वज्ञानाच्या भाषेत विचार केला तर जेवढे दर्शनशास्त्र आहेत त्या प्रत्येक दार्शनिकाची नजर वेगवेगळी आहे. मुळात दर्शन म्हणजे बघणं, पाहणं. भारतात जेवढे दार्शनिक होऊन गेले त्या प्रत्येक दार्शनिकाचं बघणं वेगळं आहे. चार्वाकाला हे जग जसं दिसतं तसं पतंजलीला दिसत नाही. पतंजलींना जसं हे जग दिसतं तसं शंकराचार्यांना दिसत नाही, तसं मध्वाचार्यांना दिसत नाही. जैनांना वेगळंच दिसतं, बौद्धांना हे जग वेगळंच दिसतं. जडवाद्यांच्या मते, इहवाद्यांच्या मते हे जग वेगळं. प्रत्येकाच्या मताप्रमाणे हे जग वेगवेगळं आहे. आणि प्रत्येकाचं हे असंच म्हणणं आहे की आम्हाला जे दिसतंय तेच सत्य आहे. आणि हेही खरं आहे की आपल्याला जे दिसतं स्वाभाविकपणे माणूस तेच खरं मानतो. जे मला दिसतंय, जे मला अनुभवाला येतंय तेच जग आहे, तेच जगाचं खरं स्वरूप आहे असं सामान्यपणे माणूस मानत असतो. पण प्रश्न असा आहे की त्याला जसं जग दिसतंय, त्याला जसं जग अनुभवाला येतंय, खरंच हे जग तसं आहे का? तेच या जगाचं यथार्थ रूप आहे का? तो ज्या दृष्टीनं या जगाकडे बघतोय त्याचं ते बघणं यथार्थ आहे का? या प्रश्नाचं उत्तर थोडंसं तितकंच गंभीर आणि तितकंच गुंतागुंतीचं आहे. म्हणून या जगाकडं खरं कोण बघतो? हे सगळं जग यथार्थपणे कुणाला दिसतं? सत्य कुणाचं खरं मानायचं? कारण सगळ्यांना जे अनुभवाला येतं ते त्याच्यापुरतं सत्यच असतं. ज्याला जे दिसतं ते त्याच्यासाठी सत्य असतं.
इतरांसाठी तो भास असू शकतो, इतरांसाठी ते खोटं असू शकतं, इतरांसाठी तो भ्रम असू शकतो, पण ज्याला दिसतंय, ज्याला ते अनुभवाला येतंय, तो आपल्या अनुभवाला, आपल्या दिसण्याला नाकारेल कसं काय? मग त्याला जे जग दिसतंय तसंच त्याला ते जग इतरांनाही दिसावं असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि याच्यातून दर्शनशास्त्र तयार झालं, याच्यातूनच तत्वज्ञान तयार झालं. दार्शनिकांची, तत्वज्ञांची हीच इच्छा आहे, त्यांचा हाच प्रयत्न आहे की हे जग जसं मला दिसतंय तसंच सगळ्यांना दिसलं पाहिजे, कारण तेच या जगाचं यथार्थ रूप आहे असं सगळ्यांना वाटतं. म्हणून बौद्ध त्यांच्या नजरेतून जग आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. जैन त्यांच्या नजरेत जसं जग आहे तसंच सगळं जग दाखवायचा प्रयत्न करतात. शंकराचार्यांचे अनुयायी वैदिक त्याच दृष्टीनं सगळ्या जगाकडे पाहतात. पुरोगामी त्यांच्या नजरेतून सगळ्या जगाकडे पाहतात. आधुनिक तत्वज्ञानाचा विचार केला तर मार्क्सवाद्यांना जसं जग दिसतं त्यांना वाटतं त्याच नजरेतून सगळ्यांनी जगाकडे पाहावं. आंबेडकरवाद्यांना वाटतं की त्यांचा जो विचार आहे तोच जगानं स्वीकारावा. अगदी हे प्रत्येक संप्रदायाला, प्रत्येक धर्माला लागू आहे. जो ज्या धर्मात आहे त्या धर्मातल्या व्यक्तीला वाटतं की माझ्या धर्मानं जे या जगाचं स्वरूप सांगितलंय तेच या जगाचं खरं रूप आहे आणि तेच रूप जगानं स्वीकारावं, हा प्रत्येकाचा विचार चालू आहे. आणि ह्याच्यामुळं कित्येक संघर्ष झालेत, वैचारिक संघर्ष झालेत, सामाजिक संघर्ष झालेत, भौगोलिक संघर्ष झालेत. अशा रक्तरंजित इतिहासानं सगळा जगाचा इतिहास माखलेला आहे. आताही आपण युद्धाच्या पार्श्वभूमीमध्ये आहोत. प्रत्येक देशाची एक नजर आहे. कोण कोणत्या नजरेतून जगाकडे बघतंय, कोण कोणत्या नजरेतून जगाकडे बघतंय, ज्याची त्याची नजर आहे. प्रश्न हा आहे की मग या जगाकडं खऱ्या नजरेनं कोण बघतोय? हे जग सत्य रूपानं, हे जग जसं आहे तसं कुणाला दिसतंय? सत्य कुणाला दिसतंय ते सांगण्याचा प्रयत्न या श्लोकामधून भगवंतानं केलेला आहे. भगवंत सांगतायत जे स्थान सांख्यांना प्राप्त होते तेच योग्यांना कर्माने प्राप्त होते. कदाचित तिथं प्रिंटिंग मिस्टेक असेल. योग्यांना क्रमाने असा शब्द आलाय, कर्माने असा शब्द पाहिजे. ज्ञाननिष्ठा व कर्मयोग एकच आहेत असे जो पाहतो तोच यथार्थ पाहतो. ज्ञानयोग्यांना कर्मयोगी निकृष्ट दर्जाचे वाटू शकतात, कर्मयोग्यांना ज्ञानयोगी श्रेष्ठ दर्जाचे वाटू शकतात.